जो डीपी रस्ता बनलेला आहे, डीपी रस्ता हा 100% चुकीच्या रूपरेषेने बनत होता. नगर परिषदेने गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही डीपी रस्त्याला गटर बनवा हा विषय गव्हाणे साहेब आणि आम्ही संपूर्ण ठेकेदाराला सुचवत होतो. ठेकेदाराने स्वतःचं कमिशन ठेवण्यासाठी 4 लोकांना तो डीपी रस्ता पेटी कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेला आहे. 4 लोकांचे एकमेकांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे प्रत्येकाने त्याचे भाग वाटून घेतलेले आणि त्यांच्या या गटर नसल्यामुळे जवळपास अर्धा जो पूर आहे, जो डेव्हलप चेंबर रोड बाजारनगर ते मार्केटला पण आज सहन करावं लागेल आहे. कारण गार्मेंट फक्त डीपी रस्ता आहे. डीपी रस्त्याने जर का व्यवस्थित ड्रेनेज केलं असतं तर आज उद्भवत नसता. आणि त्याला विनंती आमदार साहेबांना, त्या आमदार साहेबांनी डीपी रस्त्याचा पूर्ण पुढाकार दिला होता आणि काय ठेकेदार आमदार साहेबांचं ते पेटी कॉन्ट्रॅक्ट आमदार साहेबांची लागली. तर माझी विनंती आहे, आम्हाला ही पूर्ण परिस्थिती जर का पुन्हा पडली तर याला जबाबदारी डीपी रस्ता ठेकेदार का आमदार साहेब हा प्रश्न तुम्हाला क्लिअर विचारतो. कारण एक साहेब 6 महिन्यापासून ठेकेदाराला विनंती करतो की ते गटर बनव, म्हणजे त्या 1 वर्षाच्या गटरने ते पाणी नदीमध्ये गेलं असतं, पण ते पाणी गटरमध्ये न जाता हे सगळं पाणी दिसतं. दुसरा सगळ्यात मोठी चूक डीपी रस्त्याची केटीची आपले कदम डॉक्टरांचा दवाखाना आहे, म्हणजे गोसावी साहेबांच्या जेडीला जो डीपी रस्ता मध्ये बनवला पवार घराच्या त्या ठिकाणी त्यांनी फक्त 900 पाईप टाकले आणि त्याला काला होणार दहा बाहेर राहायचा आहे. आणि ही सुद्धा जो परत डीपी रस्त्याच्या त्यांच्या मृत्यूला कारणीभूत सुद्धा डीपी रस्ताच आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जर त्या डीपी रस्ता थांबलेला आहे, जर तुमचं काम थांबवलेलं कोणी बोर्ड पॅन्टर असेल त्याला पत्र लावा, बॅरिकेड लावा, पण समोरचा माणूस त्याला कळलं पाहिजे रात्रीच्या वेळेला की समोर डीपी रस्त्याचं काम थांबलेलं आहे. या सगळ्या गोष्टी माझी विनंती आमदार साहेबांना की त्यांनी डीपी रस्त्याचं काम तडकाफडकी काम पूर्ण करून घ्या. निधी मिळत नाही म्हणून काम बंद केलं असेल तर ते उत्तर देतात चुकीचे. निधीचं उत्तर तुम्ही करायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुमचे त्या लागेबांधी आहे ते संपूर्ण आपण सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही जो कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे स्वतःच्या पैशाचे म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, पैसे मिळाले तर आम्ही काम करू आणि मग मुदतवाढ मागायची नगरपालिकेकडून. आम्ही जर मुदतवाढ नाही दिली तर आमच्या नावाला कारण मागायचे की मुदतवाढ मागितली त्यांनी काम करू दिले नाही. म्हणून आम्ही स्वघोषित आम्ही 3 नंबर विषय भेटलेला आहे की डीपी रस्त्याला मुदतवाढ मिळावी, मुदतवाढ मिळणार आहे 100% काम करा. आता 6 महिने काम करून दोघे याला जबाबदारी ठेवलो. पहिले कामाचं काम करा, पहिले ड्रेनेजचं काम, पहिले ड्रेनेजचं काम करा. काय म्हणतात एक मिनिट साहेब, या सांगितलं ते अतिशय योग्य आहे. ते बेकायदेशीर आहे, ते बेकायदेशीरच आहे. हे अयोग्य आहे, ते अयोग्यच आहे. आता जे काही झालेलं आहे त्याला आता दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण निसर्ग आपल्या हातात नाही. तर या दृष्टिकोनातून माझी आपल्याला सगळ्यांनी विनंती आहे, आपण सगळेजण आपले वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी जो कोणी दोषी असेल त्याला त्याची चूक त्याला दुरुस्त करायला हवा. पहिले त्याला शिक्षा करू नका, पण त्याची चूक त्याला दुरुस्त करायला हवा. दुसरी गोष्ट राहिला त्या आपल्या साहेबांचा विषय, मला जी माहिती आहे नगराध्यक्ष साहेब आमच्यापेक्षा निकम साहेबांची त्यांच्याशी जास्त मैत्री आहे.